नमस्कार. आज आपण करणार आहे मऊ जाळीदार आणि लुसलुशीत असा डोसा तयार करणार आहे आणि तेही झटकीपट तयार होतं आणि त्यासोबत एक सिक्रेट अशी चटणी करणार आहे. हे चटणी डोस्यासोबत खूप छान अशी लागते खायला. रेसिपीला सुरुवात करू. 3 वाट्या हे तांदूळ घेतलेले ही मी राशनचे तांदूळ घेतलेले. तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता किंवा डोश्याचे, इडलीचे हे तांदूळ घेतात. अजून डोसा चांगला चवीला होतं. ह्यामध्ये मोठा अर्धा चमचा मेथीदाणा टाकून घ्यायचा आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेणार आहे. चांगलं हाताला असं चोळून घ्यायचे. 2 ते 3 पाण्याने तांदूळ धुवून जाईल त्यात भरपूर असं पाणी वतायचं आणि त्याला भिजत ठेवणार आहे. कमीत कमी 5 ते 6 तासासाठी किंवा रात्रभर भिजत ठेवायचं. जेवढं तांदूळ भिजतं तेवढं चांगला असा डोसा तयार होत आहे. मी रात्रभर भिजायला ठेवले. सकाळी बघा आपण छान असं तांदूळ भिजलेले लगेच चांगले तांदूळ झालेले आणि पांढरे शिपट तांदूळ आहेत. आता हे मिक्सरमधनं वाटून घेणार आहेत. आता हे थोडं थोडं करून मिक्सरमध्ये टाकून घ्या. त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. मिक्सरमध्ये थोडंसं तांदूळ टाकणार कारण एकदम सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ बसत नाहीत. आणि त्यामध्ये 1 वाटी वल्ला नारळ घेतलेला आहे. त्याला मिक्सरमध्ये फिरून घेतलं होतं आणि 1 वाटी शिजवलेला भात घेतला आहे. शिजवलेला भात टाकला म्हणजे मऊ असा डोसा तयार होत आहे. आणि त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं. थोडंसं पाणी टाकून बारीक असं वाटून घेणार आहे. एकदम असं बारीक वाटायचं, असं रवाळ अजिबात ठेवायचं नाही. जेवढं चांगलं बारीक वाटेल तेवढा असा डोसा चांगला तयार होतं. कसं काय पीठ वाटून झालेलं आहे आणि असंच करून घ्यायचं. जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही. आपण डोशाला करतोच करायचं आहे. की छान असं तयार झालं आहे. त्यामध्ये मोठा अर्धा चमचा साखर टाकायची आणि चवीप्रमाणे मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. सगळं एकसारखं करायचं. पीठ असं किती छान असं तयार झालं आहे. आणि तुम्हाला जर इनो किंवा सोडा नसेल वापरायचं तर ह्याला 5 ते 6 तासासाठी असंच पीठ झाकून ठेवायचं. म्हणजे इनो आणि सोडा वापरायची काही गरज लागत नाही. मी लगेच करणार आहे. त्यामध्ये इनो टाकलेला आहे आणि त्यावरती थोडंसं चमच्याभर पाणी टाकायचं. पाणी टाकलं की चांगलं इनो ॲक्टिव्ह होते आणि ते सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतलं की लगेच डोसे करायला घेणार आहेत. इकडं तवा गरम झाला की चांगलं तेलाने ग्रीस करून घ्यायचं तव्याला आणि त्यावरती डोस्याचं पीठ टाकून घ्यायचं. बघा डोस्याचं पीठ कसं मनानेच पसरायला लागलं, त्याला काही पसरायची गरज नाही. हलक्या हाताने थोडंसं असं पसरून घ्यायचं आणि डोसा टाकला की असं जाळी यायला तयार होती. जाळी यायला तयार झाल्याचं वरून सुकल्यासारखं झालं की थोडंसं कडवण्याचं तेल सोडायचं आणि खालच्या बाजूकडून चांगलं शेकून घ्यायचं. दोन्ही बाजूकडून डोसा शेकायचं नसते. खालच्या बाजूकडून चांगला असं डोसा शेकलेला आहे. आता डोसे तयार करून झाले की त्यासोबत खाण्यासाठी एक सिक्रेट अशी चटणी करणार आहे. चवीला खूप छान अशी लागते ही चटणी. हे सुका नारळ घेतलेला आहे खिसून अर्धी वाटी. त्यामध्ये 2 चमचे फुटाणे टाकून घ्यायचे. 5 ते 6 लसणाच्या कळ्या, 5 ते 6 मिरच्या टाकायच्या, अर्धा इंच आलं आणि थोडंसं चिंच टाकलेली. तुमच्याकडे चिंच नसेल तर लिंबाचा रस टाकायचा. चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि मोठा अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं म्हणजे कलर बी चांगला येतं आहे. चवीला खूप छान अशी चटणी होती. त्यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी टाकायचं आणि बारीक चटणी अशी वाटून घ्यायची. बाकी छान असा कलर आलेला आहे चटणीला आणि चटणी चांगली वाटून झाली. आता त्यावर तडका टाकून घेऊ. 1 चमच्याभर तेल गरम केलं आहे. त्यामध्ये छोटा चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडून द्यायची. मग लाल मिरची आणि कढीपत्ता टाकून चांगली वरनं चुरचुरीत अशी चटणीवरती फोडणी द्यायची. चवीला खूप छान अशी चटणी लागते डोश्यासोबत. आणि हे पद्धतीने जर डोसे केले तर 4 ते 5 दिवस पण टिकतात. असे अजिबात खराब होत नाहीत आणि मऊ पण राहतं. कुठं प्रवासामध्ये घेऊन जाण्यासाठी हे उत्तम पर्याय. बघा झटकीपट असं डोसा आणि चटणी तयार झाली. पाहू शकता तुम्ही किती असं मऊ डोसा तयार झालेला आहे. असाच हे मऊ 4 ते 5 दिवस टिकत आहे, अजिबात खराब होत नाही. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.